आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी. सुजित सर. सॉरी सुजित सर. हो पण तुम्हाला या फोटोत जसं दिसतंय ना तसं मी काही केलेलं नाहीये. अहो खरं सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवा. एकदा माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. हे तुझे प्रताप कळल्यानंतर पण तुझी बाजू ऐकून घ्यायची मी. अहो प्लीज सर. सर हवं तर मी तुमच्या पाया पडतो सर, पण माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या साहेब. सुजित अरे त्याचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्या दी. अरविंद बोल पटापट बोल. त्या दिवशी पार्टीत लाईट गेलं ना तेव्हा मी चाचपडत त्या काळोख्या खोलीच्या जवळ गेलो. मला माहित नव्हतं आतमध्ये कोड आहे म्हणून. आतमध्ये स्वानंदी बसली होती. मला वाटलं तिला माझ्या मदतीची गरज आहे म्हणून मी आतमध्ये गेलो. आतमध्ये गेलो तर हिने मला पटकन असं अंगावर खिचून घेतलं आणि माझ्यावर विचित्र चाळे करू लागली. हो सर, मला तेव्हा एवढं ऑकवर्ड फील झालेलं की काय करावं काहीच कळत नव्हतं. हे चुकलं माझं. मी ना तेव्हा बाहेर येऊन पार्टीत सगळ्यांना सांगायला हवं होतं की ही माझ्याशी असं वागते म्हणून. नाही केलं ना ते, म्हणून गोंधळ झाला हा सगळा. मॅडम खोटं बोलताय ते. स्वानंदी. अहो हे स्वानंदी. अगं मी काय समजत होते तुला आणि काय निघालीस तू 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 हे सगळं केलंस. शी. म्हणजे ज्या पार्टीत तू सुजितला होकार दिलास त्याच पार्टीत तू अरविंदला सुद्धा जवळ ओढलंस. शी. मी विचार सुद्धा नाही करू शकत या सगळ्याचा. नाही मॅडम, हे सगळं खोटं आहे. अहो हे फोटो बी खोटे. अरविंद सर सांगा मॅडमला हे सगळं खोटं आहे. स्वानंदी, त्या दिवशी तू नशेत होतीस. तुला कळत नव्हतं तू काय करतेस. अगं बाई, मी तुला किती सांगत होतो की बाई नको हे नको, हे चुकीचं आहे. बघेल कोणीतरी, पण तू माझं काहीच ऐकायला तयार नव्हतीस. नको ते चाळे करत होतीस माझ्यासोबत. मी कसा बसा तिथून बाहेर पळालो माहितीये का तुला. हो मॅडम हे खोटं आहे हो सगळं. हो तुम्हाला वाटतं. आनंदी बास झालं. साधी सरळ समजत होते ग मी तुला. मेहनती वाटायचीस, गावाहून आलीयस, मेहनत करतेस, अप्रूप वाटायचं मला तुझं. पण हे सगळं केलंस तू. तुझ्यासारख्या बायकांना त्यांच्या भोळ्या भावड्या चेहऱ्याचा फायदा घेतात, पण तुम्हाला कळतच नाही की पुरुषांवरही अन्याय होतोय, त्यांच्यावरही बळजबरी होतीये. हो मॅडम, हो काय बोलताय तुम्ही. हो कसला अन्याय, कसली बळजबरी. मी काय बी नाही केलं. मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच काय बी नाही केलं. अरविंद सर सांगा की मॅडमला. मी स्वानंदीना जेवढं ओळखतो त्या असं करणाऱ्यांपैकी नाहीये संचिता. बरोबर बोलतोयस म्हण्या. माझा पण स्वानंदीवर पूर्ण विश्वास आहे. हे तुझ्यावर ना एक पैशाचा विश्वास नाहीये मला. अहो नाही साहेब. अहो एवढं सगळं खोटं कसं बोलू शकतोस रे तू. कोण आहे तुझ्या बरोबर. बोल. कोण आहे तुझ्या मागे. नाही बोलत. कोण आहे मागे. साहेब ऐका. कोण आहे मागे. साहेब मी खरं बोलतोय साहेब. कोणी नाही माझ्या मागे. मी कशाला खोटं बोलू. काय मिळणार आहे मला खोटं बोलून साहेब. सुजित, मला वाटतं आपण पोलिसांना बोलवायला हवं. हे प्रकरण वाटतं तितकं साधं नाहीये. बरोबर आहे तुझं म्हण्या. पोलिसांचे फटके पडले ना की बरोबर उकळेल सगळं. सुजित थांब. ऐक. हे बघ, असं काहीही करू नकोस ज्यामुळे सरपोतदार नावाला धक्का बसेल. सुजित, लोक गॉसिप करतील, बदनामी होईल रे आपली. एका मुलीबरोबर असं घडत असताना मी स्वार्थी वागू. नाही. हे बघ, तुझा राग समजतोय मला, पण आता शांत राहा आणि शांत राहून विचार कर.
सुजित, या सगळ्याचा परिणाम फक्त तुझ्यावरच नाही होणार, या सगळ्यांवर होईल, फॅक्टरीवर होईल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सरपोतदार सरांना हे सगळं नाही सहन होणार रे. आणि या सगळ्यात जर एकदा पोलीस इन्व्हॉल्व्ह झाले ना, तर आपल्याला काहीही करता येणार नाही. हे बघ, म्हणून सांगते, शांत हो आणि हे सगळं करण्यापेक्षा ना हिला समजाव. हिला समजाव आणि प्रकरण मिटव. हे हिला सांग की बॉस बरोबर लफडा करून काही नाही साध्य होणार आयुष्यात. संचिता, स्वानंदी, स्वानंदी काय होतंय? स्वानंदी, स्वानंदी काम डाऊन. स्वानंदी, स्वानंदी, तू 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 ये, तू चल माय बरोबर. काही झालं ना, तू तू चल, सावकाश ये, सावकाश ये. बस बस इथे, शांत हो, शांत. थांब थांब थांब, पाणी घे. स्वानंदी, पाणी घे. स्वानंदी, इथे बघ. पाणी घे, पाणी घे, पाणी घे, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. शांत हो. हो, शांत हो, शांत हो, शांत हो. सुजित साहेब, कुणाची शपथ घेऊ म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास बसल? देवी आईची शपथ घेऊन सांगते, हो, जे काही बी घडलं ना त्याच्यात माझी काही बी चूक नाही. हो, ते फोटो कुणी काढले मला काही बी माहिती नाही. हो, मी त्या अवस्थेत पोहोचले कसे ना हे बी मला आठवत नाही. तुम्ही नीट बघा, त्या फोटो मध्ये ना माझे डोळे बंद आहेत. म्हणजे मी बेशुद्ध असणार. मला नाही माहिती, माझ्यावरती विश्वास. स्वानंदी, आय नो. हे बघ साहेब, मी त्या रूम पर्यंत कसे पोहोचले ना ते बी मला नाही माहिती. स्वानंदी, तुला काही आठवतंय? म्हणजे त्या रात्री नेमकं काय झालं होतं, कोण होतं तिथे, तुला काही आठवतंय? हा, मला एवढं आठवतंय, लाईट गेलेली आणि अंधार झाला आणि पुढचं मला काही बी आठवत नाही. पण मला जेव्हा जाग आली ना तेव्हा मी मनी सरांच्या गाडीत होते, हॉस्टेलच्या बाहेर. तू मणीच्या गाडीत होतीस? हो, त्यांनीच मला हॉस्टेलला सोडलं. तुला मणीने हॉस्टेलवर ड्रॉप केलं? हो, पण शपथ घेऊन सांगते, मधलं मला काही बी आठवत नाही सुजित सर. मला काय सुजित सर, सगळे म्हणतात की मी ना दारू प्यायले असेल. तुम्हाला वाटतं का मी दारू प्यायले असेल? कुणी बळजबरी पाजली का ते बी मला आठवत नाही. मला फक्त एवढं माहितीये की याच्यात माझी काही बी चूक नाही. स्वानंदी, यार तू प्लीज शांत. स्वानंदी, हे बघ, माझा तुझ्यावर विश्वास आहे, ओके? आय नो, मला खात्री आहे की हे असलं तू काहीच करणं शक्य नाहीये. आय नो. तू प्लीज शांत हो. हे बघ, हे सगळं कसं सॉर्ट करायचं मी बघतो. त्या अरविंदला ना, तू एक काम कर, तू हॉस्टेलवर जा. तू कोणाशी काही बोलू नकोस. या सगळ्या प्रकरणाचा तू विचार करू नको. हो साहेब, काय बोलताय? कसा विचार करू नको? हो, हे गावाला माझ्या आईला कळलं, अहो ती जीव देईल. ओके, हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी बघतो काय करायचं. आणि तुझ्या गावाला इथून बाहेर कोणाला काहीच कळणार नाही, माझा शब्द आहे.
आणि बबन्या, सगळ्यात महत्वाचं, जर कोणी अनोळखी माणूस मला विचारत गावात आला तर त्याला सांगायचं मी नाहीये. ठीक. काय सांगणार? मी नाहीये. हा, देतो तोबाडात. आणि मी नाहीये म्हणजे मी सरपंच नाहीये असं सांगायचं. तुम्ही नाहीये. हा, तर त्याला सांगशील मी नाहीये असं उभा राहशील. बाबू, ती स्वानंदीची बडी दिदी येते, तिला काय सांगणार? मी नाहीये. मी नाहीये सांग म्हणजे सरपंच नाहीये. तिकडं काय? सरपंचाशी थोडं बोलायचं होतं. हे बघा, सरपंच मला म्हणलेत की ते नाही आहेत. म्हणजे म्हणजे ते नाही आहेत. आहेत की ते? अहो अय बबन्या, मागू ती जरा काम होतं म्हणून. वय वय, काय झालं? मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल पटापटा जा. वय म्हणजे सरपंच, तुम्हाला तर माहित आहे स्वानंदी लई मेहनत करते, तुमचा हप्ता जमवते, पण आम्हाला ना थोडा आणखीन वेळ हवा होता. म्हणजे तुम्हाला तर माहितीये ती बिचारी परक्या शहरात, पोरीची जात, आणि आता घरी माझ्या लग्नाची तयारी पण सुरू होईल तेव्हा. मग आता काय केळवणाचं गाव जेवण घालू का? अहो तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे आम्ही सगळेच लय प्रयत्न करतोय बघा तुमचा पैसा जमवायला, आणि आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमचं पै व्याजासकट परत करू. पण मला आणखीन एक बोलायचं होतं की आता कसं घरी लग्नाची वर्दळ असेल, मुलाकडचे असतील, नातेवाईक असतील, त्यात जर तुम्ही येऊन काही कमी जास्त बोलत तर आमची भावकीत लय नाच. नाही, माझ्याकडून काही प्रॉब्लेम होणारच नाही. तुम्ही भावकी बघून घ्या, इश्यूच नाहीये. आईची आण. थँक्यू सरपंच. बडी दिदी, थोडं काम होतं. म्हणजे आपलं जे डिस्कशन झालं ते तुमच्या बहिणीला स्वानंदीला सांगा बरं. म्हणजे तिला सांगा की सरपंच काही त्रासच देत नाही, एकदम सपोर्टिव्ह वागतायत. वय वय, सांगते. अभिनंदन. लग्न धुमधडाक्यात झालं पाहिजे. काही लागलं मला सांगा. आई बऱ्यात नव्ह, आणि ते रिचार्ज तर मी करेनच. तुम्ही फक्त मिस कॉल द्या, मी रिचार्ज करेन. येऊ दे. सावकाश जा, दमादमानं कडनं जा बरं. संध्याकाळपासून ना सारखा तुझाच विचार मनात येत होता. तू कसल्या तरी अडचणीत सापडणारेस असे संकेत मिळाल्यासारखं होत होतं बघ. पण पार्टी म्हणजे पार्टीच ना. हे हॉस्टेल आहे, धर्मशाळा नाहीये. कधी या कधीही जा. स्वानंदी काय झालं? असं लाईट्स का ऑफ करून बसलीस तू? काय झालं, तुला बरं वाटत नाहीये का? तुला हलकं टेम्परेचर वाटतंय स्वानंदी? तू मॅमला इन्फॉर्म केलेस का? गोळ्या घेतल्यास का? तू मेडिसिन्स वगैरे घेतलेत का सगळे? स्वानंदी, अंधार कधी झाला कळलंच नाही, आणि आता उजेडाची बी भीती वाटायला लागली. स्वानंदी, मी तुला आता इतकी ओळखू लागले की मला माहितीये तुझ्या आयुष्यात काहीतरी मेजर प्रॉब्लेम सुरू आहे. स्वानंदी प्लीज बोल ना, प्लीज. मला कसं कळणार तुझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम सुरू आहे आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार? स्वानंदी बोला, काय झालंय ते? स्वानंदी, तुला तुझ्या देवी आईची शपथ आहे, सांग काय झालंय? जेसी, आज माझ्यावर सगळ्यात घाणेरडा आरोप झालाय. स्वप्नात बी विचार केला नव्हता एवढा घाणेरडा आरोप झालाय माझ्यावर. माझ्या इज्जतीवरती प्रश्न उठवला गेलाय.
मी वाईट कॅरेक्टरची मुलगी आहे असं ठरवलं गेलंय. स्वानंदी, तू शांत हो बघू आधी आणि मला नीट सांग काय झालंय ते. शी यार, ही आपली सोसायटी ना वैताग आहे. अगं काही झालं ना ह्या सोसायटीला पहिले आपल्या लेडीज वरती ब्लेम करायचं असतं, त्यांची चूक दाखवून द्यायची असते. आणि कोणीही फोटोज काढलेत ना स्वानंदी, त्याने खूप मोठा क्राईम केला. तू उठ, चल चल माझ्यासोबत आपण पोलीस कंप्लेंट करूयात. स्वानंदी पोलिसात जाणार नाही. मणी, सुजित, मणी मला खरं सांग, हे फोटो तू काढले होतेस? काय सुजित, मी का काढेन फोटो? कारण तुझं हल्ली जास्त लक्ष आहे स्वानंदीकडे. नको तेवढं अटेन्शन देतोस तू तिला, म्हणून तिला साडी काय गिफ्ट देतोस, पार्टीनंतर हॉस्टेलवर तिला सोडायला काय जातोस. हो सुजित, पण त्याचा आणि फोटोचा काय संबंध? त्याचा संबंध असा आहे, त्या रात्री पार्टीत लाईट्स गेल्यानंतर स्वानंदीला काहीच आठवत नाही आणि जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती मणी सरांच्या गाडीत होती. मणी सर, काय केलं तुम्ही नेमकं? सुजित, तुला कळतंय तू काय आरोप लावतोय माझ्यावर? हे किती सिरियस आहे कळतंय ना तुला? त्यामुळेच क्लिअर कट विचारतोय मणी सर, काय केलं ते सांगा. आणि आय नो तू जेलस फील करतोयस कारण स्वानंदीने मला होकार दिलाय. व्हॉट नॉनसेन्स सुजित, अरे तू आणि स्वानंदी मित्र आहात माझे. एक चांगली मैत्रीण या हेतूनच मदत केली मी, बस, बाकी काही नाही. मैत्रीण? तुझी चांगली मैत्रीण कधीपासून झाली रे ती? आणि असशील तू तिचा चांगला मित्र, पण मी आता तिचा बॉयफ्रेंड आहे. तिची काळजी असेल ना तर तुझ्यापेक्षा जास्त ती मला आहे. त्या रात्री पार्टीतनं गायब झाल्यानंतर किती फोन केले तिला, किती मेसेजेस केले, कितीतरी वेळ त्या हॉटेलच्या बाहेर थांबलो होतो मी. रात्रभर झोप लागली नाही इथे मला. तिचा बॉयफ्रेंड म्हणून तिची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे म्हणी. तुझी गरज नाहीये मला. सुजित, आणि तिच्या नजरेत जर कोणाची किंमत वाढली पाहिजे ना तर ती माझी, सुजित सरपोतदारची, मणीची नाही. उगाच बालिश सल्ले देऊ नकोस. मॅम, आय डोंट थिंक सो हा बालिश सल्ला आहे. स्वानंदी बरोबर जे घडलंय तो एक खूप मोठा क्राईम आहे. तिचे विदाउट परमिशन फोटो काढणं आणि ते पब्लिकली पोस्ट करणं हा खूप मोठा आणि भयंकर क्राईम आहे आणि त्या नालायक माणसाला ना शिक्षा झालीच पाहिजे. मी कुठे म्हणते हे योग्य आहे. मला सुद्धा माहितीये हा गुन्हा आहे, पण म्हणून मी पोलिसात जाण्याचा सल्ला कधीच देणार नाही. मॅम, तुम्ही असं कसं म्हणू शकता? म्हणजे तुम्ही पण एक स्त्री आहात ना. आता ह्या वेळेला ना आपण स्वानंदीला सपोर्ट केला पाहिजे. मी स्त्री आहे म्हणूनच हा सल्ला देतीये. तुम्ही तरुण आहात, तुमचं रक्त तरुण आहे म्हणून तुम्हाला हे वाटणं साहजिकच आहे. पण अनुभवाच्या भट्टीतनं पळून बाहेर पडलेल्या मला विचाराल तर कधी कधी गप्प राहण्याचा शहाणपण आहे. माझं ऐक स्वानंदी, गुन्हा कोणताही असो कसाही असो, पुरुषांना कधीच शिक्षा मिळत नाही. पुरुष कितीही चुकला तरी बदनामीची बोटं स्त्रियांकडेच वळतात आणि अब्रूला कलंक लागतो तो स्त्रीच्या, जो कधीच पुसला जात नाही. आणि असा लागलेला कलंक घेऊन चार चौघींमध्ये फिरण्यापेक्षा तो लपवण्याचाच शहाणपण आहे. हे काय बोलताय मॅम तुम्ही? आणि एवढं काय झालंय की तुम्ही तिच्या अब्रूवरती प्रश्न उचलताय? तू शहरात वाढलेली आहेस, मॉडर्न विचारांची आहेस, पण स्वानंदीचं तसं नाहीये. आज नाही उद्या तिला गावाला जावंच लागणार आणि तिच्या समाजात जेव्हा त्यांना हे कळेल तेव्हा ते हिचा स्वीकार करतील. सो व्हॉट मॅडम, त्यांचा काय संबंध इकडे? आज ही जर का पोलिसात गेली, हिने तक्रार केली
तर ही बातमी सगळीकडे पसरणार आणि मग हिला कोणालाही तोंड दाखवायची जागा नाही उरणार. पण मॅम मला एक सांगा, मग ज्या नालायक माणसाने तिचे हे फोटो पब्लिकली पोस्ट केले त्या नालायक माणसाला असंच फ्री सोडायचं का आपण? नाही नाही स्वानंदी, आपण त्या माणसाला फुल लढायचं. तू चल माझ्या बरोबर, आपण पोलीस कंप्लेंट करूया. चल तू. मॅडम तुम्ही अनुभवानी लय मोठ्यात, म्हणून तुमचं म्हणणं पटतंय मला. पण जेसी जे बोलतीये ना ते बी बरोबरच आहे. आज जर मी आबरूचा विचार करून गप्प राहिले ना तर ती व्यक्ती जिनं माझ्या बरोबर हे सगळं केलंय उद्या दुसऱ्या कुणाबरोबर तरी असंच करल. म्हणून मॅडम मला जेसी बरोबर पोलीस स्टेशनला जायला पाहिजे.